नमस्कार, मी विद्या स्वाद फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। अगदी पारंपरिक पद्धत आहे, जे श्रीकृष्णांना नैवेद्य म्हणून दाखवला जातो। अगदी सहजासहजी होणारा आणि मेन म्हणजे पहिल्याच प्रयत्नात हा लाडू कोणीही बनवू शकेल। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करू। तर या ठिकाणी मी इथे एक कढई ठेवली आहे। कढई चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे आणि मंद आचेवरती करायचं आहे। त्याच्यानंतर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे चांगले लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे पोहे भाजून घेत आहे। व्यवस्थित असा लालसर रंग आला म्हणजे रंग बदलला की पोहे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर एका प्लेटमध्ये हे आपण पोहे काढून घेऊया। तर या ठिकाणी आपली भाजणी खूप इम्पॉर्टंट आहे। 1 वाटी पोहे घेतलेत, त्याच्यासाठी अर्धी वाटी मी शेंगा घेत आहे। म्हणजे पोह्याचे निम्मे शेंगा घेतलेले आहेत। शेंगा पण चांगले लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा जो नैवेद्य आहे श्रीकृष्णांना विशेष जन्माष्टमीला हा नैवेद्य दाखवला जातो। तर अशा प्रकारे शेंगा पण भाजून घेतलेल्या आहेत। तर 1 वाटी पोहे, अर्धी वाटी शेंगा आणि जेवढे शेंगा घेतल्यात त्याच्या निम्मे मी इथं भाजलेलं खोबरं होतं ते घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तीळ। म्हणजे तीळ आणि खोबऱ्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला बराबरीने ठेवायचं आहे। म्हणजे शेंगाच्या निम्म आपल्याला तीळ आणि खोबऱ्याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर हे पण लालसर रंग येईपर्यंत भाजूया। या ठिकाणी माझ्याकडे भाजलेलं खोबरं होतं म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर ओल्या नारळाचा वापर केला तरीही चालेल। तर आपली भाजणी भाजून थंड करून घेतलेली। तर याचं जाडसर असं वाटण करून घेऊया। तर अशा प्रकारे तर आपले लाडू असे दाणेदार व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपण भाजणी करून घेतलेले। व्यवस्थित अशी पावडर झाली आहे त्याची। या ठिकाणी मी इथं अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे। 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप जे आहे तर टेस्टसाठी घेतलेलं आहे, कारण ऑलरेडी जर भाजणी व्यवस्थित झालेली असेल तर तुपाची गरज पडत नाही आहे। तूप जे आहे ते ऑप्शनल आहे। तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लाडू वळायला घ्यायचे। तर बघू शकता व्यवस्थित आपली भाजणी तयार झालेली आहे। जर भाजणी व्यवस्थित झाली तरच लाडू चांगले लागतात, नाहीतर आपले हे लाडू जे आहेत ते चिटकू शकतात। त्यामुळे अशा प्रकारे भाजणी तयार करून लाडू व्यवस्थित असे मीडियम साईजमध्ये मी वळून घेतलेले आहेत। बघू शकता अगदी मोठे किंवा लहान पण नाही आहे। तर परफेक्ट असे आपले लाडू तयार आहेत। तर हे मी साईडला ठेवते आणि याच प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत। डेकोरेटसाठी मी इथं बदामाचा वापर करते। तुम्ही हवे तर ड्रायफ्रूटचा वापर करू शकता किंवा नाही केला तरी चालेल, ऑप्शनल आहे। तर एक लाडू यामधला तोडून दाखवते। बघू शकता आतपर्यंत हा कशा प्रकारे दाणेदार आपला हा लाडू तयार झालेला आहे। एकदम परफेक्ट आणि पहिल्याच प्रयत्नात कोणीही बनवू शकेल असा हा नैवेद्य तयार आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।